कल्याणमध्ये महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी आता जवळपास पूर्ण झाल्याचं समजतंय। रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडतीये। शिवसेनेला जास्त जागा दिल्या गेल्यानं भाजपचे काही कार्यकर्ते नाराज देखील झाल्याचं समजतंय। याच बैठकीच्या अनुषंगानं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका शिवसेना आणि बीजेपीचा जरी जागा वाटपाचा तिढा सुटला असेल तरी देखील कार्यकर्त्यांचा आक्रोश हा वाढत आहे। आपण रात्रीच बघितलं असेल, आमदार सुलभा गायकवाड यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा एक तिथं जमाव झाला आणि त्यांनी तिथे आक्रोश केला की कल्याण पूर्वला 7 जागा आणि कल्याण पश्चिमेला 9 जागा ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी करायचं काय? जे कार्यकर्ते 10-10, 20-20 वर्ष पक्षामध्ये काम करतात त्यांनी करायचं काय? शिवसेनेला 68 जागा आणि भारतीय जनता पार्टीला 54 जागा, ह्याच्यामध्ये कसं समाधान मानायचं? आता आपण आहोत डोंबिवलीतील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी आपण बघू शकता। या निवासस्थानी आतमध्ये कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मीटिंग चालू आहे। बाहेर मोठमोठ्या गाड्या उभ्या आहेत, लांबच लांब रांगा देखील लागलेल्या आहेत। जरी माध्यमांसमोर आमदार सुलभा गायकवाड यांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की जो निर्णय झालेला आहे 54 जागा ह्या बीजेपीने लढवायच्या आहेत आणि 68 जागा शिवसेनेला ह्याच्यामध्ये समाधान मानावं लागेल। परंतु जे कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांनी काय करायचं हा मोठा विषय हा कार्यकर्त्यांसमोर आलेला आहे। अजून देखील रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी मीटिंग चालू आहे। कार्यकर्त्यांना अजून थोडा काय भरोसा आहे की याच्यामध्ये काय चेंजिंग होईल की नाही होईल, परंतु जो निर्णय झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा त्याच्यावर कायम राहावं लागेल असं वरिष्ठांचं म्हणणं आहे। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लाचार होऊन युती करणार नाही असा थेट इशारा शिवसेनेचे पुण्यातले नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपला दिलेला आहे। जागा वाटपामध्ये तोडगाच निघत नसल्यानं बैठकीत हमरीतुमरी झाली असून जो काही निर्णय घ्यायचा तो आजच्या आज घ्या असं धंगेकर म्हणतायत। नको असलेल्या जागा भाजप आम्हाला देतीये असा आरोप सुद्धा धंगेकरांनी केलाय। आपला मुलगा अपक्ष लढण्यावर ठाम आहे असं सुद्धा धंगेकरांनी सांगितलं। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्यासोबत त्यांनी संवाद साधलाय, पाहूया। रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। तुम्ही 2 तिकीट पक्षाकडे मागितलेली होती, पण भाजपकडून जी 15 जागांची यादी देण्यात आलेली होती तुम्हाला, त्याच्यामध्ये फक्त एकच जागा देण्यात आलेली आहे, ती पण महिला आरक्षित असलेली जागा आहे। म्हणजे तुमच्या ज्या पत्नी आहेत ज्या निवडणूक लढवणार आहेत त्यांच्यासाठी। दुसरी जी जागा आहे ती मात्र भाजप तुम्हाला देत नाही, याचं कारण काय आहे? नाही, याच्यामध्ये कुठली यादी अजून ती फायनल नाही। कोणाला तिकीट मिळणार आहे ती फायनल नाही, अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे माझ्या मुलाला मिळणार आहे का नाही मिळणार हा विषय लय लांबचा राहिला। पण विषय असा आहे की लाचार होऊन युती करायची नाही अशी आम्ही विनंती करणार आहे। जी सन्मानाने युती झाली पाहिजे, सन्मानाने सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या मुलाचा निर्णय निवडणूक लढवायचा असेल तर तो घेणार आम्ही समजतो, पण तो त्याचा निर्णय, शेवटी तो लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे आणि निवडणूक लढवायची नाही लढवायची हा त्याचा अधिकार आहे। आणि आम्ही त्याला विनंती करतो की तुझा बाप धनुष्यबाणावर आहे, तू धनुष्यबाणावर राहिला पाहिजे आणि तो आणला पप्पा तुम्ही बघा नाही तर मला माझा निर्णय घेऊ द्या। शेवटी निर्णय अंतिम नाही, निर्णय अंतिम तर अजून झालेला नाही। पण आज जे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल पाहता आम्ही, तुम्ही बघितलं आमच्या बैठकीमध्ये बी पर हमरीतुमरी होती, कार्यकर्ते रस्त्यावरून आंदोलनं करतात। हे सगळं बघितल्यानंतर आम्ही उत्तर काय देणार, कार्यकर्त्यांना उत्तर काय देणार? आता समजा माझ्या मुलालाच काय उत्तर देणार, तू लढणार आहे का नाही? पण त्यांनी तर तयारी केलेली आहेच ना। आणि मग तो का थांबला, कशाच्या त्याची गुणवत्ता नाही का काय नाही का ते सगळ्यांचंच आहे। मग काम केलं आहे का नाही असं थोडीच आहे। मग त्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम आम्हाला करावं लागेल। शिंदे साहेबांना विनंती केली की तुम्ही आम्हाला आदेश द्या, आम्हाला जर आमच्या सगळ्याच शिवसैनिकांना न्याय दिला पाहिजे। माझा मुलगा लढणार, कालपर्यंत आम्ही म्हणत होतो बघ लढणार हे ठाम आहे। नाही, तो आता ऐकायला तयार नाही, त्याला लढायचं। मी म्हणलं बोल थांब जरा, आपण बोलू, शिंदे साहेबांशी मी बोलतो, आपण बोलू, आपण असं घाई करू नको। पण त्यांनी आता एकदा तो थांबणार, पक्ष लढायची पण तयारी केलेली आहे, मनस्थिती केलेली आहे त्यांनी। नाही, निवडणूक लढवणार ही तयारी त्याची आहे, त्याला आम्ही समजवतोय। आजच्या बैठकीमध्ये तरी या युतीमधला तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।